तुळ राशीसाठी हा महिना काही बाबतीमध्ये खूपच उत्तम असणार आहे। तुम्ही जर काही नवीन क्षेत्रामध्ये प्रयत्न करत आहात स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी, तर तुम्हाला तेथे नवीन आव्हानांचा सामना करावा लागू शकतो, तर त्यासाठी तुम्ही तयार राहा। सोबतच खर्चाबाबतही ह्या महिन्यामध्ये थोडेसे सावधान राहायला हवे, कारण अचानकपणे तुम्हाला खर्च उद्भवण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे तुमच्यावर आर्थिक बोजा पण वाढेल। त्यामुळे थोडेसे खर्चाबाबत सतर्कच राहण्याची गरज आहे, किंवा एखादे कर्जही तुम्हाला घ्यावे लागू शकते। जे काही खर्च वाढलेले आहेत त्याची बरोबरी करण्यासाठी किंवा ते खर्च फेडण्यासाठी तुम्हाला कर्जही घ्यावे लागण्याची शक्यता आहे, तर सावध राहा। बऱ्याच दिवसांपासून तुमचं एखादं रेंगाळलेले काम आहे, रखडलेले जर काम असेल तर तेही कामे मार्गी लागण्याची ह्या महिन्यामध्ये शक्यता आहे। नुसतंच मार्गी लागून चालणार नाही, तर त्यांचे उत्तम परिणामही तुम्हाला मिळून जातील। तरी जे कोणते प्रयत्न तुम्ही करत आहात तर ते तसेच चालू ठेवा, नक्कीच तुम्हाला यश मिळेल। बऱ्याच दिवसांपासून तुम्ही परदेशामध्ये जाण्यासाठी प्रयत्न करत होता, तर त्यामध्येही तुम्हाला काही प्रमाणामध्ये अडचणींना तोंड द्यावे लागेल, अडचणींचा सामना करावा लागू शकतो। तुमचं हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी थोडीशी तुम्हाला अजून वाट पाहावी लागणार आहे। जी काही प्रोसिजर आहे ती तुम्हाला पूर्ण करण्यासाठी त्यामध्ये काही अडचणी येतील, तर जे काही अडचणी आल्या असतील ते तुम्ही पूर्ण करा, नीट काळजीपूर्वक पूर्ण करा। भलेही कितीही उशीर लागो, पण प्रोसिजरनुसारच तुम्ही सगळ्या काही गोष्टी जर पूर्ण केल्या तर तुमचं हे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होण्याची शक्यता आहे। ह्या महिन्यामध्ये विशेष करून तुम्ही तुमच्या स्वास्थ्याची काळजी घेणं हे फार महत्त्वाचं आहे। सोबतच तुमची आर्थिक स्थितीवर पण जरा जास्तच लक्ष द्यावे लागणार आहे। म्हटल्याप्रमाणे खर्च कायमच राहतील, नुसते वाढणार नाही, तर हे पूर्ण महिना तुम्हाला खर्चाला सामोरे जावे लागणार आहे। सोबतच कमाईचे नवीन नवीन मार्गही तुम्हाला दिसून येतील आणि यामुळे तुमच्या कमाईमध्येही वाढ होईल, सोबतच तुमचे खर्चही वाढतील। त्यामुळे हे दोन्ही समान असल्यामुळे तुमचं जे काही आर्थिक नियोजन आहे ते डगमगायची शक्यता आहे। महिन्याचा जर काही काळ सोडला तर पूर्ण महिना हा खूपच शुभ फळे देणारा असणार आहे। जे कोणतेही तुम्ही नवीन कार्य करणार असाल किंवा नवीन कार्य करण्यासाठी सज्ज असाल तर ते पूर्णपणे सफल होण्याची शक्यता आहे। घरामध्ये म्हणा किंवा घराच्या बाहेर प्रत्येकांवर तुमचा प्रभाव राहील आणि तोही एक चांगला प्रभावच राहणार आहे आणि त्याचा पण तुम्हाला एक प्रकारे सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे। पैशांची आवक ह्या महिन्यामध्ये भरपूर प्रमाणात राहणार तर आहेच, परंतु खर्चावरही तुम्हाला नियंत्रण ठेवावे लागणार आहेत। सोबतच त्यामधूनही तुम्ही काही प्रमाणात का होईना पण थोडेसे का होईना पैसे बचत करण्यामध्ये तुम्ही सफल राहाल। महिन्याच्या अंती पैशाची चणचण राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे थोडेसे जपूनच पैसे खर्च करण्याचा प्रयत्न करा। महिन्याच्या मध्यामध्ये तुमच्या संतानाकडून तुम्हाला एखादी आनंदाची म्हणा किंवा त्यांच्या प्रगतीबाबत बातमी कळण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या मुलांबद्दल खूप गर्वाची भावना जागृत होईल, त्यांच्याबद्दल तुम्हाला अभिमान वाटेल आणि एक प्रकारचं आनंद म्हणा शांती तुम्हाला मिळणार आहे। आपले वैवाहिक जीवन ह्या महिन्यामध्ये प्रेमपूर्ण असेल, प्रेमामध्ये भरपूर प्रमाणात वाढ झाल्याची तुम्हाला दिसून येईल, विश्वासामध्ये वाढ झाल्याची दिसून येईल। तरी या क्षणाचा या स्थितीचा तुम्ही पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा। सोबतच जर कोणी विवाहासाठी प्रयत्न करत असतील तर त्यांना विवाह जुळण्यासाठीचे सकारात्मक परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे। तरी तुम्ही कोणते प्रयत्न करत असाल तर ते चालूच ठेवा, नक्कीच तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळून जातील। सासरकडच्या मंडळींकडून तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये पुरेपूर प्रत्येक पावली साथच मिळेल। जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्या प्रेमासाठी तुम्हाला सिद्ध व्हावे लागेल किंवा तुम्हाला स्वतःला सिद्ध करून दाखवावे लागेल, असंही तुम्ही म्हणू शकता की वेळोवेळी तुमच्या प्रेमाची ह्या महिन्यामध्ये परीक्षा घेतली जाईल। तर त्यासाठी तुम्ही आधीपासूनच थोडंसं सावधही राहा आणि कंबर कसून तयारही राहा। व्यावसायिक वर्गाला हा महिना खूपच लाभ देणारा असा जाईल। भरपूर प्रमाणामध्ये तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे। सोबतच तुम्ही जर परदेशामध्ये तुमचा व्यवसाय विस्तार करण्याच्या विचारात असाल तर नक्कीच करू शकता, तेथूनही तुम्हाला आर्थिक लाभच मिळतील आणि त्याचे परिणामही तुम्हाला सकारात्मकच पाहायला मिळतील। परंतु कोणतेही एखादे नवीन डील करणार असाल किंवा करार करणार असाल तर थोडेसे सांभाळून करा, कारण इथे थोडंसं फसवणूक होण्याची शक्यता दिसत आहे किंवा तुमचे नुकसान होण्याची शक्यता आहे। त्यामुळे जरा सावधतेने कोणतेही व्यावहारिक कार्य तुम्ही करायचा प्रयत्न करा। नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी तुम्ही तुमची पकड मजबूत कराल। सोबतच दिलेल्या
प्रत्येक कामामध्ये, प्रत्येक जबाबदारीमध्ये तुम्ही खूप मेहनत कराल आणि त्यामुळे तुमचे वरिष्ठ अधिकारी मंडळी तुमच्यावर खुश असतील आणि तुम्ही जे काही वरचे मंडळी किंवा वरचे जे काही अधिकारी मंडळी असतील त्यांच्या तुम्ही नजरेत याल आणि त्यांची तुम्ही शाबासकी मिळवण्यामध्ये सफल राहाल। आणि हा अचानकपणे आलेला जो बदल आहे त्यामुळे तुमच्यातील आत्मविश्वासामध्येही वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल आणि तुम्ही पुन्हा नवीन जोमाने, अजून नवीन जबाबदारीने कार्य करण्यासाठी सक्षम व्हाल। तरुण वर्गाला त्यांच्या करिअरच्या बाबतीमध्ये हा महिना खूपच उत्तम असा असणार आहे। तुम्हाला काही नवीन कल्पना सुचतील। एखादे छोटासा व्यवसायही तुम्ही सुरू करण्याची जर विचारामध्ये असाल तर नक्की सुरू करू शकता। छोटासा का होईना पण तुमचा स्वतःचा बिझनेस तुम्ही सुरू करा। हळूहळू तुम्ही जे काही लाभ इच्छून ठेवलेले असतील किंवा लाभ जे तुम्ही विचार करून ठेवलेले असतील ते लाभ तुम्हाला नक्कीच मिळतील। फक्त सुरुवात करण्याची वाट पाहणं आहे। सुरुवात करा, नक्कीच तुम्हाला त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील आणि तुम्हाला जसे लाभ पाहिजे होते तसे लाभही तुम्हाला मिळून जातील। यश नक्कीच तुम्हाला मिळणार आहे। फक्त हार मानू नका, प्रयत्न करणे थांबवू नका। महिला वर्गाला हा महिना उत्साहाने भरलेला असा असणार आहे। कुठेतरी तुम्ही प्रवास करण्याची शक्यता आहे किंवा बऱ्याच दिवसांपासून तुम्हाला तुमच्या मैत्रिणींसोबत किंवा तुमच्या प्रियजनांसोबत प्रवासाला जायचे होते तर नक्कीच सध्या योग आहेत, जाऊ शकता आणि त्यामधून तुम्हाला नवीन ऊर्जाच मिळेल। पुन्हा तुम्ही जे तुमचं रुटीन आहे ते चालू करू शकता आणि त्याच्यासाठी तुम्हाला ही नवीन ऊर्जा खूपच महत्त्वाची अशी ठरणार आहे। तर असेल मनामध्ये तर नक्कीच जा। सोबतच जुने काही आजार तुम्हाला त्रास देतील, त्यामुळे स्वास्थ्याच्या बाबतीमध्ये तुम्ही थोडेसे सावधान राहण्याची शक्यता आहे। सोबतच घरामध्ये एखादे शुभ कार्य घडण्याची पण शक्यता आहे आणि त्याची पूर्ण जबाबदारी, त्या कार्यक्रमाची, त्या समारंभाची पूर्ण जबाबदारी तुमच्या एकट्याच्या अंगावर पडेल। त्यामुळे तुम्हाला कामाचा पण ताण राहील, सोबतच तुमच्यावर मानसिक ताणही वाढेल। ह्या सगळ्यातून तुम्हाला तुमची तब्येत सांभाळावी लागणार आहे। फक्त त्यामुळे कंबर कसून तयार राहा। विद्यार्थी वर्गाला हा महिना उत्तम फलदायी असा सिद्ध होणार आहे। तुमच्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल। सोबतच महिन्याची सुरुवात कडक शिस्तीने होणार आहे, याचा तुम्हाला फायदाच मिळणार आहे। जर तुम्ही परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करत होता तर नक्कीच तुम्हाला यामध्ये यश मिळणार आहे। जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी किंवा त्यांच्या कष्टाला सध्या फळ मिळेल, त्यांना नक्कीच त्यांच्या मनासारखे यश मिळण्याचीही शक्यता आहे। त्यामुळे प्रयत्न करणे थांबू नका, नक्कीच यश तुम्हाला मिळेल। ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला मात्र हा महिना थोडासा संमिश्र परिणाम देणारा असा जाणार आहे। तुमच्या मनामध्ये कसली तरी चिंता घर करून राहील किंवा एखादी चिंता तुम्हाला सतत सतावित राहील आणि त्यामुळे तुमच्यावरील जो काही मानसिक ताण आहे तो वाढेल। मानसिक ताण वाढल्यामुळे तुमचे मानसिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता आहे। तरी तुमचे मानसिक स्वास्थ्य तुम्ही सांभाळण्याचा प्रयत्न करा, काळजी घ्या। जर जमत असेल तर अध्यात्माची मदत घ्या किंवा मेडिटेशन करायला लागा, योगा करायला लागा, म्हणजे मधील जे काही निगेटिव्हिटी आहे ते दूर होण्यासाठी तुम्हाला मदत मिळेल। सोबतच एखाद्या समारंभाला पण भेट देण्याची तुमची शक्यता आहे। तिथे गेल्यानंतर तुमचे जुने नातेवाईक मंडळी किंवा तुमचे प्रियजन मंडळी तुम्हाला अचानकपणे भेट देतील आणि त्यामुळे तुम्हाला थोडंसं का होईना पण मनाला एक प्रकारे शांती मिळेल, प्रसन्नता मिळेल आणि त्यामुळे तुम्ही खूप आनंदी असाल। तरी हे सगळं करत असताना तुमच्या आरोग्याची काळजी घेणं ही खूपच महत्त्वाचं आहे। प्रथम आरोग्याची काळजी घ्या, नंतरच बाकी सर्व करण्याचा प्रयत्न करा। एकंदरीतच पाहता हा महिना उत्तम तर असणार आहे, परंतु काही बाबतीमध्ये थोडंसं टेन्शन देणारा किंवा स्वास्थ्यासंबंधी थोडंसं त्रास देणारा असं जाणार आहे। वेगवेगळ्या बाजूने जर विचार केला तर वेगवेगळे अनुभव देणारा असा हा महिना जाणार आहे। तरी प्रत्येक गोष्टीचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद। तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा। महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा। धन्यवाद।